पहा ह्या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्ममध्ये डिग्री लिहायची कशी. 6व्या गणितामध्ये एक गणित थोडंसं मोठं आहे तेवढं गणित घेतो बघा. 3.1 मधलं -7y5 3y3 1/2 2y4 आणि असं आहे बघा. स्टँडर्ड फॉर्म म्हणायचं. स्टँडर्ड फॉर्म मी मला म्हणत नव्हतो म्हणून तुम्हाला मुद्दाम हायेस्ट डिग्री 5 पासून 2 वाला घ्यायचा, त्याच्यानंतर 3 वाला घ्यायचा, 3 नंतर 2 वाला पण आहे, 2 इंडेक्स 1 वाला पण आहे आणि कॉन्स्टंट तो पण आहे. संपलं. हा झाला स्टँडर्ड फॉर्म. कोएफिशियंट यालाच इंडेक्स फॉर्म म्हणायचं. कोएफिशियंट फॉर्म 1 2 3 इथं -1 -7 आणि -1/2 बघा. एक हा कोएफिशियंट 2 3 -1 -7 -1/2 हा झाला कोएफिशियंट फॉर्म. अशा पद्धतीने स्टँडर्ड फॉर्म लिहिता आला. म्हणजे घाताच्या उतरत्या क्रमाने इन द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसेस, म्हणजे चलाच्या घाताच्या उतरत्या क्रमाने मांडलो तो स्टँडर्ड फॉर्म होतो. आता आपल्याला ऑपरेशन्स पाहायचे आहेत. आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये शिकलो ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. आता इफ वी ॲड अँड सबट्रॅक्ट, बेरीज आणि वजाबाकी करताना नीट ऐका मी काय सांगतो. बेरीज आणि वजाबाकी करताना 6x + 5x ह्यांचीच बेरीज होईल. म्हणजे व्हेरिएबल तसंच राहतं, अक्षर फक्त कोएफिशियंटची बेरीज होते. 11x² - 13x² हा व्हेरिएबल तसाच 11 - 13 -2. लाईक टर्म पाहिजे, लाईक टर्म्स असतील तरच आपण त्यांची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो. व्हेरिएबल सेम पाहिजे, त्यामुळे आपण कोएफिशियंटची बेरीज आणि वजाबाकी करू शकतो. बेरीज आणि वजाबाकीमध्ये हे पथ्य पाळा. इथे व्हेरिएबल तसंच राहतं, अक्षर तसंच राहतं, फक्त कोएफिशियंटची बेरीज वजाबाकी होते. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये 6x × 5x 6×5 30 इथं गुणाकार करताना इंडायसेसची ॲडिशन होते. म्हणजे आपण तिथे रूल ऑफ इंडायसेस वापरतो, घातांकाचे नियम. बघा ना 11x² आणि -13x² बघा गुणाकारात एक मायनस आहे म्हणून मायनस 13 आणि 14 आणि x² इथे इंडायसेस रूल ऑफ इंडायसेस वापरायचा x⁴. हे नियम फक्त लक्षात ठेवा. बेरीज वजाबाकी करताना अक्षर सारखं असेल तरच आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. म्हणजे सारख्या व्हेरिएबलचीच आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. त्यावेळेस आपण कोएफिशियंटची बेरीज वजाबाकी करायची असते. गुणाकार करताना मात्र आपण संख्यांचा गुणाकार करतो. अक्षरांचा गुणाकार करताना आपण कोएफिशियंटची ॲडिशन करतो. व्हेरिएबलचे इंडेक्स त्यांची ॲडिशन करतो. रूल ऑफ इंडायसेस वापरतो. समजा भागाकार असेल 12a² अपॉन 3ab² असेल 3 चौक भागाकार, म्हणजे भागाकार आपण करतोय पण a² आणि a 2 आणि 1 म्हणजे a⁻² - 1 म्हणजे a⁻1 आणि इथं वर 1 आहे खाली आहे म्हणजे खाली 2 - 1 म्हणजे 1. हे उत्तर आहे बघा. घातांकाचे नियम वापरतो. इथं 2 a इथे 1 कॅन्सल, इथं वर 1p खाली 1p कॅन्सल म्हणजे 4a/p त्याचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण गुणाकार आणि भागाकारामध्ये नियम वापरणार आहोत. आता आपण जाऊ बेरीज वजाबाकीकडे. मी तुम्हाला आधी नियम सांगितले. फक्त लाईक टर्म्स असतील तरच ॲडिशन सबट्रॅक्शन होईल. इथं होईल सबट्रॅक्ट 5a² - 2a from 7a² + 5a + 6. पुस्तकातलेच गणित घेतोय. ॲड 3m² 5mn² 7mn and 2m² -mn² plus mn. त्यानंतर समजून घेऊया आधी आपण फक्त पुढचं x³ - 2x² - 6
5x 2x प्लस 9 त्यानंतर 2y स्क्वेअर प्लस 7y प्लस 5 3y प्लस 9 3y स्क्वेअर मायनस 4y मायनस 3 x स्क्वेअर मायनस 9x मायनस रूट 3 कॉमा मायनस 19x प्लस रूट 3 प्लस 7x स्क्वेअर बघू आज 2 मिनिट घेऊ आपण जागा नाही म्हणून आपण लिहित नाही इथे ऍड म्हटलंय बघा 3m स्क्वेअर n 5mn स्क्वेअर 7mn प्लस 2m स्क्वेअर n mn स्क्वेअर आणि mn लाईक टर्म शेजारी घ्यायचे बघा 3m स्क्वेअर n आणि 2m स्क्वेअर n आता प्लस 5mn स्क्वेअर याची लाईक टर्म्स आहे मायनस mn स्क्वेअर मायनस 7mn आणि प्लस mn ही लाईक टर्म्स आहेत या लाईक टर्म्स आहेत लाईक टर्म्स असतीलच असं नाही असले तर आपण शेजारी घ्यायचे व्हेरिएबल तसेच राहतील बघा व्हेरिएबल लिहून काढले मी साइन सेम ऍडिशन 3 आणि 2 5 इथे 5 इथे 1 आहे साइन डिफरंट सबट्रॅक्शन 5 कडून 1 गेला 4 मोठे साइन प्लस साइन डिफरंट वजा 7 इथे 1 आहे साइन डिफरंट सबट्रॅक्शन 7 कडून 1 गेला 6 आणि मोठे साइन मायनस किती सोपं आहे झालेले आहे याला म्हणायचं ऍडिशन ऍडिशनची गणित बघा ऍड सबट्रॅक्ट बघा x क्यूब 2x स्क्वेअर मायनस 9 प्लस 5x क्यूब 2x प्लस 9 x चा क्यूब आहे त्याचा लाईक टर्म आहे बघा 5x क्यूब मायनस 2x स्क्वेअर याची लाईक टर्म नाहीये बघा नंतर प्लस 2x घेतो याची लाईक टर्म नाहीये आणि मायनस 9 आणि प्लस 9 हे दोन्ही शेजारी ह्या लाईक टर्म्स आहेत आणि ह्या लाईक टर्म्स आहेत याला लाईक टर्म नाही मग व्हेरिएबल असंच राहील 5 आणि 6 याला जोडीदार नाही म्हणजे असाच याला पण नाही म्हणजे असाच साइन डिफरन्स सबट्रॅक्शन 9 मायनस 9 0 आन्सर काय आहे डिग्री किती आहे 3 याची डिग्री किती आहे 2 आणि 1 3 2 आणि 1 3 आणि 1 आणि 1 2 हायेस्ट इंडेक्स किती आहे 3 आहे ऍडिशन आहे ठीक आहे बघा कॉमा कॉमा आहे 2y स्क्वेअर 7y प्लस 5 प्लस 3y प्लस 9 प्लस 3y स्क्वेअर 4y मायनस 3 चला लाईक टर्म घ्या शेजारी 2y स्क्वेअर प्लस 7y 3y आणि 4y प्लस 5 प्लस 9 मायनस 3 लाईक टर्म शेजारी घेतला म्हणजे व्हेरिएबल तसंच राहील 2 अधिक 3 5 ही गजाल बघा इथे अधिक 3 अधिक 7 आणि 3 किती होईल 10 होईल 10 वजा 4 6 अधिक 6 आणि या तिघांचं 9 5 14 14 तून 3 गेले 11 डिग्री 2 हायस्ट पॉवर आता सबट्रॅक्शन बघा सबट्रॅक्शन करताना ब्रॅकेट घालायचे असतात बघा x स्क्वेअर मायनस 9x मायनस रूट 3 मायनस मायनस 90x प्लस प्लस 7x स्क्वेअर आता ब्रॅकेट काढून टाकतो x स्क्वेअर मायनस 9x मायनस रूट 3 मायनस मायनस नंतर ब्रॅकेट असल्यामुळे आतले सगळे साइन चेंज होतील आता मी ब्रॅकेट काढून टाकणार आहे हा मायनस मायनस प्लस 19x हा प्लसचा होईल मायनस आणि हा प्लसचा होईल मायनस आतल्या बाहेर माझं चिन्ह असल्यामुळे कंसातील प्रत्येकाचे चिन्ह बदलतात
आता याचा लाईक टर्म बघा x चा स्क्वेअर दोघं शेअर झाले बघा. जे झाले ते खाली अंडरलाईन करतोय. -9x -19x आणि -√3 बघा 3 जोड्या आहेत बघा राईट टर्मच्या. अक्षर तसंच राहील, चिन्ह समान. इथे 1 आहे बघा, काहीच नाही म्हणजे 1 साधून नाही गेला 6 आणि मोठ्याचं चिन्ह वजा. साइन सेम, ऍडिशन 19 हे होईल 28 आणि मोठ्याचं साइन मायनस आणि -√3 -√3 -1√3 साइन सेम आहे. √3 तसंच राहील कारण इरॅशनल नंबर आहे आणि +1 चिन्ह समान, बेरीज करू मोठ्याचं चिन्ह 1 आणि 1 2 आणि उत्तर येईल डिग्री 2. सबट्रॅक्ट फ्रॉम हे सबट्रॅक्ट करा याच्यातनं म्हणजे 7a² 5a + 6 याला ब्रॅकेट घाला, याच्यातनं हे वजा करा 5a² - 12 फ्रॉम च्या मधून म्हणजे याच्यामधून हे वजा करायचं म्हणून हे आधी घेतलं, कंस काढून टाका. आतले साइन चेंज होते प्लस मायनस. याची लाईक टर्म्स आहे बघा. नंतर 5a घ्या, याची लाईक टर्म पण आहे आणि शेवटी 6. साइन डिफरंट, सबट्रॅक्शन 7 गेले 2 मोठ्याचे साइन प्लस, दोन्ही प्लस आहे म्हणजे +7 आहे. डिग्री किती 2. म्हणजे तुम्ही ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकता. मी ऍडिशन तुम्हाला 3 करून दाखवल्यात, नीट काळजीपूर्वक पहा. सबट्रॅक्शन सुद्धा मी तुम्हाला 2 उदाहरणं घेतले, अजून एक घेतो वाटलंच तर, नो प्रॉब्लेम. आपण अजून एक गणित घेऊया सबट्रॅक्शनचं म्हणजे तुम्हाला सबट्रॅक्शन चांगली कळेल. पहा सबट्रॅक्शनचं मोठं गणित घेतो. 2a² 2ab² + 3a²b - 4ab 3ab - 8ab² + 2a²b. चला हे दोघांची वजाबाकी करायची आहे. मग याला मी कंस घालतो, याला मी कंस घालतो, माझी पायरी वाचेल. तिसरं गणित हे दुसरं गणित, तिकडे ते पहिलं. चला ब्रॅकेट काढून टाकू. मायनस हे वजाचं अधिक, हे अधिकचं वजा. याची लाईक टर्म ab² 3a² -4ab त्याच्या जरी -3ab. ही जोडी आणि ही जोडी 3 लाईक टर्म्स आहेत बघा, 3 पेयर आहेत. लाईक टर्म मध्ये व्हेरिएबल तसंच राहील, लिहून टाकायचं बिंदास लगेच. साइन सेम आहे, ऍडिशन म्हणजे 10 आहे. साइन डिफरंट, सबट्रॅक्शन 3 2 गेला 1 मोठ्या साइन प्लस. साइन सेम, ऍडिशन 4 3 7 मोठा 4 चिन्ह वाचायचं आणि उत्तर काय डिग्री. इथं 3 आहे, इथं 1 आहे म्हणजे डिग्री किती 3. मला असं वाटतंय बेरीज वगैरे तुम्हाला कळली असेल. आता गुणाकारचे 1 2 गणित घेऊ आणि भागाकार आपण पुढच्या तासाला पाहू. आता बघा मल्टिप्लिकेशन घेतो आता फक्त 2-3 गणित घेतो, जास्त नाही कारण मल्टिप्लिकेशन तुम्हाला येतो. बघा मल्टिप्लाय -2a × 5² -8a² × 3a -6x² × -4x 3m² ×
2m⁴. सोपं आहे म्हणून पटापटा होईल आता हे. गुणाकारात एकच बाजूचे नाही म्हणून वजा. बाहेर संख्यांचा गुणाकार 10 आणि एचा घातांकाची बेरीज करायची तिसरा घात. एकच बाजूचे नाही म्हणून वजा. 8 त्रिक 24. एचा कितवा घात होईल तिसरा. दोन बाजूचे नाही म्हणून अधिक 6 चौक 24. एकचा वर्ग आणि x किती होईल घन. एकच बाजूचे नाही म्हणून वजा. 3 दुने 6. बरोबर आहे का. 3 दुने 6. एमचा कितवा घात होईल 6. याची डिग्री 3, याची डिग्री 3, याची डिग्री 3, याची डिग्री 6. आता एकापेक्षा जास्त पद जर आले मल्टिप्लाय. मल्टिप्लिकेशन येण्यासाठी ऍडिशन सबट्रॅक्शन येणं फार गरजेचं आहे. याची 2-3 वेळ घेऊ फक्त आपण. पहा या ठिकाणी 2 कंस आहेत. फर्स्ट ब्रॅकेट फर्स्ट टर्म पहिल्या ब्रॅकेट मधलं पहिलं पद गुणिले सेकंड ब्रॅकेट. फर्स्ट टर्म सेकंड ब्रॅकेट सेकंड टर्म सेकंड ब्रॅकेट. कळलं का. आता प्रत्येकाला पुन्हा m² m⁻³ म्हणजे 3 आणि 2 5 होईल. m² आणि 2m 2 m² आणि m. बरोबर आहे का. कच्चं करून बघायचं. m चा वर्ग गुणिले 2m 2m चा तिसरा घात वजा चिन्ह आहे बघा. 2 गुणिले m वर्ग म्हणजे 2m वर्ग. आता वजा चिन्ह असल्यामुळे आतलं चिन्ह बदलते. 5 ने गुणा प्रत्येकाला म्हणायचं. अधिकचं वजा 5 गुणे 10 आणि m तसाच वजाचं अधिक 5 गुणे 10. कच्चा गुणाकार करा मग मांडा वाटलं. 5व्या घाताचं एकच पद आहे. तिसऱ्या घाताचे बघा 1 आणि 1 2 शेजारी घ्या. दुसऱ्या घाताचं एकच आहे बघा. एक घाताचं एकच आहे आणि कॉन्स्टंट पण एकच आहे. फक्त हे दोघं झाले. हे असंच राहील बघा. m घन चिन्ह असं साइन डिफरन्स आपल्या बाजूला करून गेले 3. डिग्री किती 5. बघा पहिलं पद दुसरं कंस फर्स्ट टर्म सेकंड ब्रॅकेट सेकंड टर्म सेकंड ब्रॅकेट. कळतंय का. गुणाकार फार सोपा आहे. आपला झालेला आहे तो. बघा आता दोघांचा गुणाकार कच्चा करा. 2 आणि 3 5 होईल. x⁵5. याचा गुणाकार 6 असाच राहील. x चा तिसरा घात याला 7 ने गुणल्यावर होईल 7x चा वर्ग वजा चिन्ह आल्यामुळे आलं राहायचं. 3 x चा कितवा घात होईल 4था वजाचं अधिक 3 सक बाहेरचा गुणाकार आणि x चा एक घात x चा एक घात x चा वर्ग अधिक चा वजा 3 7 21 आणि हा x असाच. 5वा घात एकटाच आहे. 4था घात पण एकटाच आहे. तिसरा घात पण एकटाच आहे. दुसरा घात दोघं झाले बघा आणि हा एकटाच. फक्त एवढंच लाईक टर्म्स आहे. दोन्ही चिन्ह आधी घेत म्हणल्यावर 8 7 15 होईल. डिग्री किती आहे 5. पहिलं पद दुसरा कंस दुसरं पद जर हे वजाचं अधिक असेल ना तर आतले चिन्ह बदलायचे नाहीत बरं का. 5 आणि 3 8 2 1 चा 5 आणि 1 चा 2 म्हणजे 7 होईल आणि याचा गुणिले 2x चा 5. आता 1 ने गुणल्या काय फरक पडत. आतले चिन्ह बदलते फक्त. 1x घन
वजा 2x वर्ग वजा 2. मला वाटतं 8 7 5 3 2 हेच उत्तर आहे. वाटलं तर अजून एक गणित घेतो. बघा, फर्स्ट टर्म, सेकंड ब्रॅकेट, सेकंड टर्म, पहिल्या पदाने दुसऱ्या कंसाला, दुसऱ्या पदाने दुसऱ्या कंसाला. बघा 6 चोक 24, x चा कितवा घात होईल तिसरा, वजा 4 पंचे 20 x चा वर्ग, वजा 5 सकल 30 x स्क्वेअर, वजा अधिक 5 5 25 x. हे दोघंच लाईक टर्म्स आहेत फक्त. साइन सेम ऍडिशन, 30 50 मोठ्या साइन. किती डिग्री 3. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा, पहिली 4 गणित तुम्ही करू शकता. राहिलं फक्त 5वं आणि 6वं आणि सिंथेटिक डिव्हिजन आपण पुढच्या तासाला पाहूयात. ठीक आहे, या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.